आत्माचं काही कळत नाही। मलाही कल्पना नव्हती की मी गम्मत मजाक एवढे कीर्तन करू शकन। 17,000 कार्यक्रम झाले माझे। बरोबर वयाच्या 10व्या वर्षापासून मी स्टेजवर सुरू झालो। अरे एक सहकार्य आहे, रात्रंदिवस जो माणूस गाडीतच आहो, माझी जिंदगी या गाडीत आहे। पण सहकार्यानं तुम्हा मायबापाच्या प्रेमामुळं आज कीर्तनाचा कार्यक्रमात तुम्हा भावा बहिणीच्या प्रेमापोटी मी आजही कार्यक्रम चालू आहेत। नाही तर आजकाल लोक येत नाही, फक्त गौतमी पाटील असली डान्स करायला, काही पोरी नाचवल्या, काही अंग प्रदर्शन करून, तर मग गर्दी राहते। नाही तर हे तुम्ही आले हे उपकार केले। आणि त्याच्यात आज आदरणीय आमदार साहेब, मी त्यांना विनंती केली जा तुम्ही, पण 5-10 मिनिटं बसतो म्हणत। म्हटलं ठीक आहे। आणि बनसोड साहेब, आजचा माझा ज्यांनी हा कार्यक्रम घडवला, कारण मला आज तुमच्या सेन्सॉर बोर्ड समोर ठेवलं की सत्यपाल नावाचा चित्रपटामधलं काय मायनस करा लागते। हा माझा विचाराचा चित्रपट आहे। फुले शाहू आंबेडकर तुकडोजी बाबाचा विचार देतो। मागच्या महिन्यात भीम जयंती, ग्राम जयंती, हनुमान जयंती, रामनवमी, विश्वरत्नाची जयंती, अशा आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांची जयंती। या महिन्यामध्ये तथागताची 12 एप्रिल बुद्ध जयंती, असा हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे। आणि त्याच्यात 30 एप्रिलला ग्राम जयंती। ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, देशात समता नांदवा, बुद्ध जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, शिव जयंतीचा मंत्र घ्या हो। तबला मिळवा, माझा आवाज मिळवा करा, याला लेवल घ्या। हॅलो, आवाज वाढव डीजे। तुमच्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे। शिव जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, तबला घ्या बरोबर। शिव जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा। तबल्याचं जमलं नाही अजून, खंगन करून राहायला हवा। भाऊ वंदनीय तुकडोजी महाराजांनं ग्रामगीता लिहिली। या ग्रामगीतेमध्ये तथागत भगवान बुद्धाचा विचार टाकला। हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर। याले तिकडे करा बरं, याचं फेसबुक तिकडे करा। हा अजून बस। ग्रामगीता आणि संविधान देशाकरता शायद बाबासाहेब आले नसते, विश्वरत्न बाबासाहेब आले नसते, शिवाजीराजे, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, तर या सत्यपालला आपण लोकांना कीर्तन करू नसतं दिलं।
कारण आपल्या लोकांना स्वतःचं डोकंच वापरलं नाही. तुम्ही पाहून घ्या, आपल्या धडावर आपलं डोकं आहे, पण आपल्या धडावर आपल्या डोक्याचा आपण विचार केला नाही. या गुलमोहर कॉलनी वालेनं विचार केला म्हणून हे दुसऱ्या मोजल्यावर पोहोचले. हे दुसऱ्या मोजल्यावर पोहोचले. वाघमारे, मेसराम, पंचोड, होरे, उके, चौधरी, नवाळे साहेब, नाही तर आपल्या जीवनामध्ये फरक नसता पडला बाबा. एकाच्या महालात फुलताची बागा, एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्याच घर नाही राहण्याच जागा. आज गुलमोहर मध्ये बिल्डिंग आहे. आपल्या धडावर आपलं डोकं वापरलं गुलमोहर वाले, आणि त्या लोकांना डोकं आपलं वापरलं नाही, दुसऱ्याचं डोकं वापरलं. त्याच्या जीवनामध्ये चेंज झालं नाही, बदल पडला नाही बाबा. म्हणून आम्हाला बुद्ध जयंतीचा मंत्र घ्या म्हणून हे आम्हाला विचार ऐकावं लागतात. मी आपल्या भावा बहिणींना धन्यवाद देतो. कीर्तन ऐकायला लोक येत नाहीत. चांगला विचार ऐकायला लोकांकडे वेळ नाही. आपण आलात अशा या धावपळीच्या काळात आपण आलात, टाळ्या वाजवू. आपण तुमचं सर्वांचं स्वागत करू. जे गुलमोहर कॉलनी मधले नाहीत पण कीर्तन ऐकायले दुसऱ्या कॉलनी मधून नवरा बायको आले, ज्याईनं आपल्या बायकोले सोबत आणलं, शेजारणीले नाही. कारण लोक हरामी झाले. सुंदर बायको, खूबसूरत बायको असून काही लोकाईले हरामाचा पैसा जास्त झाला की जुनी बायको बरी वाटत नाही. मग तो नवीन फेसबुकच्या मागे लागते. आपण डायरेक्ट बोलतो बाय हो, आपण शरमत फरमत अजिबात नाही. कारण माझं नावच सत्यपाल आहे. आय एम ए सत्यपाल. तुम्ही YouTube वर पाहून राहिले काही काही बाया नवऱ्याच्या बाऱ्यात किती भयानक बोलून राहिले. तिनंच दुसरी बायको करायची परवानगी दिली, किती घाणेरडी बोलते ते बाई. कारण इतकं विचित्र झालं. धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, आणि चरित्र गया तो सब कुछ गया. म्हणून 2500 वर्षानंतरही तथागतांची आम्हाला जयंती करा लागते. आपला बाप मागच्या वर्षी मेला तरी त्याची आपण तेरवी करत नाही, त्याची जयंती पुण्यतिथी करत नाही. कारण आपला बाप फक्त आपल्यासाठी गेला. आज कसं जगावं, कसं बोलावं, कसं राहावं हे कळत नाही ना. पाहून राहिले तुम्ही, हे ऐकून राहिले तुम्ही, पाहून राहिले. लोकांना तारतम्य नाही. कसं जगावं, कसं बोलावं, या जीवनात कसं जगावं. कसंही कुत्र्या मांजऱ्यासारखे जगून राहिले आणि जीवनाचा खाना खराब करून राहिले. अरे माझं लग्न केलं मी 81 मध्ये लग्न झालं माझं. 25 नवरदेव नवरी होते माझ्या लग्नात. तुकाराम दादा गीताचार्य होते. कीर्तन हे काय भाषण दिल्यानं होते काय? पोपटा सारखे तर कोणी बोलते, पण पहिले कृतीत उतरावं लागते, मग ते अखंडपणे चालू राहते.
कथनी आणि करणी वेगळी नसावी बाया हो. तू सावित्रीवर बोलून राहिल्या तुम्ही जिजाबाईच्या बद्दल भाषण देता आणि इकडे वळाच्या भोवती चक्रा मारून राहिली. कायले आली सावित्री वळाच्या भोवती फिरून राहिल्या. काय कळल्या गाडगे बाबा. म्हणून हा विचार आहे. माझ्या भावाचं लग्न झालं सामुदायिक, माझ्या ड्रायव्हरचं लग्न सामुदायिक झालं. धनगराचा पोरगा आहे, हे गोवारी समाजाचे आहेत, याचं लग्न कमी खर्चात. हा माझा पुतण्या आहे, याचं लग्नही कमी खर्चात केलं. माजल्यासारखं करा, फटाके फोडा, प्रदूषण करा, हे कोण्या बापानं सांगितलं. आणि बायकोचं पहिलं बाळणपण तिच्या मायच्या घरी करा. लाजा वाटत नाही तुम्हाला? शरम वाटू द्या ना. तुमच्यातून एखाद्यानं उभं ज्यानं बायकोचं बाळणपण आपल्या घरी केलं, स्वतः खर्च केला. तुम्ही केला काय? या मग मागचे या 1 मिनिट त्याला येऊ द्या. पहिल्यांदा ते उभे राहिले. 56 इंच छाती आहे साहेबांची. या तुमची छाती शोभते, नाही तर बायकोलेच वागवत नाही. 56 इंच काय चाटत? क्या बात है. वाह. हाताला धरलं या ह्याचं कल्याण झालं. तुम्ही तुमच्या घरी म्हणजे खर्च तुम्ही केला घरीचा मॅडमचा. मॅडम या बरं. नाव घ्या ना. नाव घ्या. नाव घ्या. अमिता. हा असं म्हणता, नाही तर गाणं म्हणा. तुम्ही दोघंही बापले का फुल ट्रेन दिसून राहिले. हॅलो हॅलो. वाह क्या बात है. नाही हे पोरगी चुटू चुटू बोलून राहिली. तुकाराम दादाच्या समोर बनसोड त्यांच्या सोबत होते, भेट झाली ती. हे पोरगी एकच आहे काय? काही बाकी प्रयत्न? एकच मुलगी, बाकी काही प्रयत्न नाही. चला हे तर कोल माइन्स मधला हिरा पैदा केला तो. बरं पोरगी इतकी जोरदार आहे बोलायला. दीदी काय भाग्यवान माय बापा रे. अजिबात म्हणजे पुढचाही काही विचार नाही. बाई तुम्ही कमाल केली. धन्यवाद दीदी. हे इतक्या मोठ्या लोकांत बोलून राहिले की दोघंही ती. थांबवा पोरी. वा पोरी बेटा थांब ना. तो आल्या हिस्यात हिस्सा काढून पाडत. दीदी हे एवढ्या मोठ्या लोकांत बोलतात. साहेब काय आडनाव? बनसोड दादा. एवढ्या मोठ्या लोकांत बोलते, पण दोघंही ती. तुम्हाला मुलाची कमतरता वाटून नाही राहिली? नाही नाही पाहिजे ना बाई हे नाच्यासाठी. हीच आहे ना आमचा, हीच मुलगा आहे. हे नाचायला पाहिजे ना. लुंगीडान 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 लुंगीडान. धन्यवाद देतो दीदी. तुम्ही दोघंही आज कार्यक्रमात आलात आणि एकच मुलगी. पुढचा विचार केला नाही. बरं चला होत नाही असंही काही नाही. पण तुम्ही सुशिक्षित आहे ना. कुठं ड्युटी करता सर? वैद्यकीय प्रतिनिधी चांगला आहे ना. माझ्या पोराचं मेडिकल मुलगा डॉक्टर आहे ना, म्हणजे कनेक्शन आहे ना. सोफा कम बेड. साडी दे रे. थांब. हो महा हो. तुम्ही आपल्या पार्टीत भेटले. बाईचा सत्कार. मॅडम फोटो काढायला कॅमेरेवाले बोलवू आपण. लग्नात तर लय मोथम घेतला होता तुम्ही. बाबू फोटो काढ जो रे. माझ्या ड्रायव्हरले फोन करायला लाव जा. तुम्ही फोन कर जा, फोटो देऊन टाकीन. बाईचा सत्कार करा. पोरीले मधात ठेवा. हो हा तू मधात ये बाई. लग्न झालं तेव्हा तू नव्हती. हो महा हो.
जहन्नमाच्या नमः ओम बाई 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 त्या हातात द्या थांबाला तुम्ही दे बाई टाक बहारो फूल बरसाओ मेरा सत्य शोधक भगवान बुद्ध व पोरी तिले संशय आला की आम्हा बुडा बुडीले काय कार्यक्रम केला अव तुझ्या माय बापाने छान झाला डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख तथा धन्यवाद बंजोरजी काही साडी दे रे धन्यवाद मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मी दोन्ही माझ्या बहिणींना भावाला धन्यवाद देतो आता नाही देवा काही आता नाही बुद्धा काही अन्य मागणे भाऊ याले म्हणते प्रेम लोक बायकोले सोबत नाही आणत बनसोड साहेबांना पत्नीला सोबत आणलं काही लोक शेजारणीले सोबत आणतात कोण्या गावाचं आलं पाखरू बचले डौलात कुटू कुटू हसले लालात पुण्या गावात आलं पाखरू बचले डौलात कुटू कुटू हसले लालात बचले डौलात माझे गाणे आहे नवीन चालीवर गाणे लिहिले नाही नको गर्वान असा तू भूलू नको गर्वाना तू मरू राहतो तोऱ्यात चाचली चौऱ्याची खेळात राहतो तोऱ्यात चाचली चौऱ्याची खेळात लोक भाषण ऐकत नाही म्हणून मी हे मिक्सचर करत राहतो जबरदस्तीनं ऐकल्या गेलं पाहिजे त्या पद्धतीचा मी हा तुकडोजी महाराज गाडगे बाबा तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हा विचार मांडतो साधी गोष्ट आहे बाबू जे जे बाहेर कडून आलेली मंडळी आहे त्यांनाही धन्यवाद देतो आदरणीय आमदार साहेबही या कार्यक्रमाला लाभलात आदरणीय आमदार शिक्षक आमदार सुधाकरजी अडवाले सर प्राध्यापक डॉक्टर विद्याधरजी बनसोड सर बुद्ध धम्माचा रास का झाला आज हा विषय होता पण वेळ झाला ना आदरणीय जय भारत नवाळे सर कारण आदरणीय प्राध्यापक दिलीपजी चौधरी साहेब सर्व मंडळी शिक्षणामुळं इंजिनियर प्रदीपजी आडकिनीजी श्री माननीय दिलीपजी होरे साहेब देवगडेजी आवळे सर रामटेकेजी आदरणीय आयुष्यमान पांडुरंगी उके साहेब हा सर्व मंडळी मिळून एकत्रित येऊन आपण बुद्ध जयंती हा विश्वरत्नाची जयंती जिजाऊ मातेची 12 जानेवारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौरभ दादा होरे फाउंडेशन नीरज कॉलनी चंद्रपूर त्यांच्या स्मरणानिमित्त होरे परिवार वृक्षारोपण रक्तदान असे आगळे वेगळे कार्यक्रम करतात पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो आणि आपला जो विचार आहे एकाच्या महालात फुले ताजी बागा एकाच्या महालात फुले ताजी तथागत बागा बुद्धाचा विचार होता स्वातंत्र्य समता तुमच्या माझ्यामध्ये भेदभाव येऊ नये
एकाच्या महालात फुलता की बागा स्वातंत्र्य समता बंधुता न्याय. माझा आवाज वाढवा थोडा. एकाच्या महालात फुलता की बागा दुसऱ्याच घर नाही राहण्याच जागा दुसऱ्याच घर नाही राहण्याच जागा अन्नासाठी फिरतो अन्नासाठी फिरतो नागवा राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा बुद्ध जयंतीचा मंत्र घ्यावो नवा आवाज इथं द्या. मंत्र घ्यावो दोन्ही माईकवाला महाराजचे दादा माझे दोन्ही मॉनिटर मध्ये द्या. दोन्ही माईकवाला महाराजचे मॉनिटर मध्ये आवाज वाढा. तुम्ही गेली तिघं बोलू नका. तिघं नका बोलू. एकट्याला मला बोलू दे. हॅलो. नांदवा राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा अरे तो दास तुकड्या विनवणी सांगे तो दास तुकड्या विनवणी सांगे. पै सुचला सर्व एकाच रांगे. हा पैसोचला सर्व निर्वा. अरे यायच्या दोघांच्या म्हटलं नका ऐकू ना. तुम्ही माकडे लक्ष द्या ना. त्याला या पार्टीमध्ये 3 माणसं आहेत. त्यानं सत्यानाच आहे. तुम्ही माकडे लक्ष द्या ना. तुम्ही माझ्यासाठी आणा. ड्युटी सांभाळा. तुम्ही या दोघांचं ऐकून राहिले. हे बैकून राहिले. हे 3 माणसं घोरात. तुम्हा बाहेर मालूम आहे ना लाडक्या बहीणचं काय केलं तर येईल. आलं ना लक्षात. जाहिरात तेच करो. दुसरे निवडून आले तर तुम्हाला पगार बंद होईल. आता घ्या ना. लाखो महिलाच्या लाडक्या बहिणी सावत्र बहिणी झाल्या. हे 3 जण आहेत म्हणून तुम्ही दोघांची गच्ची दाबीन मी खाली येऊ. मी खंजेरी मारून राहिलो यायले. आता फेकली होती मी. मा कार्यक्रमात अडथळा करणारे मी कबूल नाही करत. किती त्याच्या घरचा पुरा तुझ्या घरचा मला काही मत मागायला यावं लागतं का. शरद पवार साहेबाच्या कार्यक्रमात मी 2-3 मंत्र्याला घातलो होतो. म्हटलं खाली बस. काही काम आहे का छानपणा करायचं. नाही साहेब आले साहेब येऊ दे. उरावर घेतं का साहेब आले. साहेब कोणामुळं आपल्यामुळं. तुमच्यामुळं जोरगेवार आमदार आहेत की नाही. स्वतः कोण आहे डाले बनवा. हा कोणामुळं आमदार किशोर भाऊ आमच्यामुळे तुमच्यामुळे. खासदार मुनगट्टीवार साहेब कोणामुळं आपल्यामुळं. असं आहे. खासदार धानोकर मॅडम कशामुळं आपल्यामुळं. आणि आपण कोणामुळं या बापामुळं. नाही तर तुम्हाला खुर्चीवर बसून दिलं असतं का मॅडम. खाली वय माणसाच्या देखत बसतं का तू खुर्चीवर. माझ्या माय मावल्यांनो पायाखाली तुळवलं तुम्हाला अक्षरशः. पण तुमच्या बायकाच्या डोक्यात येत नाही. आणि तो महाराज आला एमपीतून. गळवाभर जल सब समस्या का हल. चालल्या बायका 100 ग्रॅम पाणी घेऊन. म्हणून बुद्धाच्या विचाराची गरज आहे. बुद्ध म्हणजे काय काय वैरी आहे का तुमचा. नाही ते बुद्धाचे लोक आहे. हे आंबेडकराचे आहे. हे मराठा सेवा संघावाले शिवाजी महाराज वाले आहे. अरे लाजा वाटू द्या. शिवरायाच्या पंखाखाली मुलीच नव्हती वाना आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. अरे ज्यानं मुसलमानाचे अंग
शिवाजी महाराजाचे मावळे मुसलमानही होते सैन्यामध्ये बाबू. आता पहलगामचा हमला झाला, त्याची कॅप्टन कोण होती? मुसलमानाची बाई होती, दोघही नवरा बायको. हो, आता जो पहलगामला 9 हमले केले, दहशतवाद्याचे पूर्ण उद्ध्वस्त केले बाबू. पाकिस्तान मध्ये जाऊन हे आपल्या मिलिटरीची ताकद आहे. टाळ्या वाजवा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, अरे वंदे मातरम. ते कॅप्टन जी बाई आहे तिचा पती मेजर आहे. ती बाई स्वतः मिलिटरी मध्ये आहे, मुसलमानी नाही. तिचा सासराही मिलिटरीत, मॉमेडियन. तिचे वडीलही मिलिटरी, सासराही मिलिटरी. वंदे मातरम. एखाद्या बहिणीनं उभं राहा बरं, जिचा भाऊ सैन्यामध्ये आहे, देशासाठी आहे. हाय एखादी बहीण असाल तू उभे राहा लवकर. नाही बरं, जिचा मुलगा मिलिटरी मध्ये आहे तिनं उभं राहा. क्या बात है. आओ मॅडम, या माय, तुम्ही तर खऱ्या भारत माता. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अरे पाकिस्तान में पहुंचे वो धीरे धीरे, पहलगाम में मारे वो. अरे नवऱ्याच्या देखत, बायकोच्या देखत नवऱ्याने मारलो. अरे काश्मीर में पहुंचे वो धीरे धीरे, पहलगाम में पहुंचे वो धीरे धीरे. ओ पाकिस्तान. नौ जगो झटका दिया. ओ पाकिस्तान. तुमचा मुलगा आहे का मॅडम? काय भाग्यवान माया तुम्ही. नाही ते हे नाचणाराची माय झाल्यापेक्षा दारवा पिऊन धूम नाचते. लुंगीडान 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 लुंगीडान, 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 लुंगीडान. काय टाकता अशी आवल्यात पैदा करू. तुमची कोक धन्य झाली की तू मिलिटरी वाल्याची माय आहे. पैशावाल्याची बायको आहे याने अर्थ नाही. पैसा येणार आहे पाहिजे किती, पण तुमचा मुलगा आहे सैन्यामध्ये आहे. काय आडनाव आई? माई देवगडे 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 देवगडे. खरंच देवाचे गडे आहात तुम्ही, खरंच देवाचे गडे. मैत्रिणा मित्रा तुमचे पती देवगडे याले म्हणते. नाही ते हे देवगडे गांजा पिऊन राहिले, बम बम भोले. कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले. नाही तर दोघही तसेच मेले. हे काय ते देवगडे. देवगडे तुम्ही या, कारण देव मोठा आहे मम्मी की देश मोठा आहे? बोला. देश देश मोठा आहे. मिलिटरी वाल्याची माय काय देव सांगेन का? चौधरी सर तेच सांगितला. देश सांभाळा. धर्मही पाळा. धन्यवाद. मी बुद्ध जयंती कमिटीच्या अध्यक्षाला विनंती करतो, या आईचा सत्कार करा साडी देऊन. या. वंदे मातरम. वंदे मातरम. अरे माय कोणाची हो? एखाद्याची पोरगी पळून नेली पोरानं, त्याची माय होऊ नये. गंदकीची माय होऊ नये. एखादी पोरगी कोण्या लफड्यात 2-3 नवरे बदलवले, तिची माय होऊ नये. संसार माय बापानं जेले जिथं दिलं त्याचा संसार पुरा करणारी बायको पाहिजे, मुलगी पाहिजे. त्याले म्हणते शील, प्रज्ञाशील, करुणा. करा मग मम्मीचा सत्कार. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. विद्याची समोर येणार साहेब, समोर येणार. फोटो काढायला समोर या. विद्याची
एक भगवान बुद्धाचं पुस्तक, एक माझं गाण्याचं पुस्तक, हे सुंदर लिहिलं. लेकरं किती आहेत ताई? देवाच्या कृपेनं. 2 मुलं 1 मुलगी. देवाच्या कृपेनं की माणसाच्या कृपेनं? माणसाच्या देवाच्या कसं? विज्ञानाच्या कृपेनं की देवाच्या कृपेनं? विज्ञान नाही, विज्ञानाच्या कृपेनं की देवाच्या कृपेनं? नाही, विज्ञानाचं. करेक्ट आहे. शिकलेली माया आहे ना, ते काय हळा छोटा, एक क्वालिफाईड बाई आहे शिकलेल्या माणसाची, आणि म्हणून बरोबर उत्तर दिलं. आणि लेकरं पोरं पुरी चांगले निघाले. बाप कम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरग सॉफ्टवेअर. धन्यवाद दीदी. ओके. माझी जाऊने जयच्या बायका घरी असतील त्यांना आपल्या बायकोले फोन करा. शेजारणीचा नंबर डिलीट मारा. दादा माईक नाही शेल बदलवता. देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने, गद्दारों का बैंड बाजा रे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. भाऊ या महामानवानी खरंच उपकार केले आपल्यावर. भगवान बुद्धाचे उपकार नाहीत काय? आपला जन्म जाते रे, आपला जन्म जाते, पण तरी आपण दारू सोडत नाही. दारू पितो आम्ही, आपला जन्म जाते तरी तंबाखू खाणं बंद करत नाही. आता इथं भगवी टोपी आली, उभे राहा बर. भगव्या टोपीवाले उभे राहा. या इकडे. एकच टोपी दिसून राहिली. कार्यक्रम आहे निळावाल्याचा, कार्यक्रम आहे निळावाल्याचा, आणि ठेवला भगवीवाल्याचा. म्हणजे यायची निळी टोपी जय भीम, आपण भगव्या टोपीवाले. हाही चमत्कार आहे ना. हे मेहरबानी कोणाची आहे? आपण आहो भगव्या टोपीवाले, हे आहे निळ्यावाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विचार समन्वय कृती समिती, हे आहे निळ्या टोपीवाले. आपण आहो भगव्यावाले. हे मेहरबानी कोणाची आहे सांगा? गुरुदेवाची. माईक माईक गुरुदेवाची. गुरुदेवाची आहे. पण तुकडोजी बाबासाहेब आंबेडकराच्याही विचाराची ताकद आहे. त्याहीनं सांगितलं की अबे कलर साठी भांडू नका. भगवा निळा हिरवा. पहिले बेरोजगार राहिले, नोकऱ्या द्या, आणि मग हे हिरवा पिवळा निळा भांडा. समजले बरोबर? पहिले शिका. आता मैं फी ऐकली कान्वेंटची बाबा 70,000 रुपये. CBSE पॅटर्न 2.25 लाख रुपये. आणि बाबासाहेब सांगत, शाहू महाराज म्हणत मोफत शिक्षण द्या. सांगा आता काय करावं? आता गरीबाच्या लेकराईले शिकवणं मुश्किल आहे. मग गरीबाच्या बायकाईनं भांडे घाचा, 2-4 घरचे मरा. आणि मोठ्या लोकांचे पोट्टे मोठ्या मोठ्या चांगल्या शाळेत कोट्याने पाठवा. पण यायचंही उलट झालं. पण सोड सर, हे कोट्याने पोराने पाठवतात, पोट्ट नापास होते आणि आत्महत्या करून मरून राहिले. किती जवान पोरं कोट्यामध्ये आत्महत्या केली. असं विचित्र झालं. या महापुरुषाईचं म्हणणं होतं, शिक्षण हा तिसरा डोळा. बाबासाहेब सांगायचे, शिकवा मुलांना. गाडगे बाबा सांगायचे, शिकवा मुलांना शाळा. शिक्षण हा तिसरा डोळा, सुधरा अडाणी घोडा, शिकवण्या भांडी कुंडी मोडा. अरे जिजाऊचा पुत्र शिवाजी, जिजाऊचा पुत्र शिवाजी, देशाचा अभिमान रे. भुकेल्याला अन्नदान, अडाण्याला ज्ञान रे. धन्यवाद. तुम्ही कुठून आले? तुमचा पाय बरोबर नाही, तुम्हाला पायाचा त्रास आहे, तरी बुद्ध जयंतीला आले. तुम्ही कुठून आले? जटपुरा गेट चंद्रपूर. जटपुरा गेट चंद्रपूर.
जेटपुरा गेट वरून आले. किती किलोमीटर आहे? 2 किलो. किती मस्त डीजे आहे. माझा हा. मिलिटरी मध्ये आहे. मुलगा बी मिलिटरीत आहे. मुलगा मिलिटरीत आहे. इंजिनियर. क्या बात आहे. देशासाठी आहे. आम्ही फक्त नाच्यासाठी लुंगी डांडलो बस. आम्हाला माणसासारखं जगता नाही आलं. तुम्ही भाग्यवाना. काय आडनाव आहे? येलेकर. माईक कायले झक मारायला दिलं मी तुमच्या जो तोंडाले लावाना. येलेकर. एलेकर. हा. आणि देशासाठी मुलगा. हा. किती पिस पैदा केले? एकच. तोही देशासाठी. क्या बात. मरावे परी तुमच्या पोटी पैदा व्हावे. जय गुरु. जेटपुऱ्याहून कीर्तन ऐकायला आले बाबू. हा भेदभाव नाही केला की हा बुद्धाचा कार्यक्रम आहे. कारण ग्रामगीतेमध्ये तथागत भगवान बुद्धाचा फोटो आहे. आणि तुकडोजी महाराजानं त्यांच्यावरही लिहिलं. तुकडोजी महाराज म्हणजे मानवतावादी संत. हे हाती न घेता तलवार. हा काय इथंच उभा राहते का हो? बरं आमदार साहेब आभारी आहो. एक पुस्तक घेऊन द्या माझ्याकडून. दे रे. एक जाणून पुस्तक देतो. आपण वेळ काढला. कार्यकर्त्यांना आनंद वाटला. किशोर भाऊ येतील पण लेट येतील. धन्यवाद. टाळ्या. आपला दुसरा योग घडून आला. धन्यवाद. आभारी आहो. यायचा सत्कार करा ना तुम्ही. मिलिटरी तो होत्या ना. पोरगा मिलिटरीत आहे. शाल दे रे. टाळ्या. घ्या तिकडे चेहरा करा. काका तिकडे पहा. बाबा तिकडे चेहरा करा. ओके. बरं साहेब. आदरणीय आमदार साहेब कार्यक्रमात येऊन गेले. तुमच्यामुळं आपल्या तुम्ही सुधाकरराव आपल्या जातीच्या आपल्या विचाराच्या म्हणून नातं जोडलं. बसा बाबा. हार वापस द्या. शाल घेऊन जा. धन्यवाद. पण भगव्याचं निळीचं एकच योजना. हे जिजामात हे अंधार अंधश्रद्धेचा घेऊन जा. तब्येत चांगली आहे. एकदम बढिया तब्येत आहे. लग्न आहे का इथं? ते पुढे जाऊनच नाही राहिले. नाही राहू द्या. म्हणू नका त्याला पुढे जायचं. कारण राहत ना रातभर वाजवत ना. आपल्याला काय करावं लागते? चालू द्या. अजून आवाज वाढून द्या थोडा. असं म्हणून बाबासाहेबाची गरज आहे. मोठं कठीण आहे सर. बनसोड सर मोठं कठीण आहे. दुःख सांगावे कोणाला दुःख सांगावे कोणाला सांगाव माय जिजाबाई सावित्रीबाई रमा माता भीमाई. कोणाला सांगावं हे दुःख? दुःख सांगावे अजून जोरगेवार साहेब येऊन राहिले. या देशाचं असंच चित्र बिघडेलं आहे बाबू. एकाच्या घरात मुर्दा पडेला आहे. दुसरा मौज मारून राहिला. बाबासाहेबांना हे विषमता नष्ट करायची होती. बाबासाहेबांना रामनगर पोलीस स्टेशन काय कायदा तिथं फायदा तो कायदा. बाबू तथागताच्या लक्षात आलं. भगवान बुद्धाच्या लक्षात आलं
बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुलेंच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी आम्हाला दिशा देण्याचं काम केलं. तुकडोजी महाराज म्हणायचे कामजनेता त्या मार्गाने अधमजी ते राहती मित्र हो अधमजी ते राहती कामजनेता त्या मार्गाने अधमजी ते राहती अरे जिथं माणुसकीचा झाला नाही अधमजी ते राहती या गुलमोर कॉलनी मध्ये नगीनाबाग सौरभ होरे नावाचा तरुण आपल्यातून निघून गेला. त्यांच्या आई वडिलांनी मित्र माझा आवाज वाढवा मित्र मंडळीनं फाउंडेशन स्थापन केलं. झाडे लावले. रक्तदानाचा कार्यक्रम घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जमलं. लक्ष द्या असाच द्या. मी 2 दिवस शिल्लक जगन तुम्ही आवाज दिला तर तुम्हाला बरं नाही वाटत का? मी जिता राहिलो पाहिजे ना. अरे एवढ्या लोक आहेत एका माणसानं जरी दुरुस्ती केली तरी जिंकलो ना. मित्र हो अधमजी ते राहती कामजनेता त्या मार्गाने अधमजी ते राहती मित्र हो अधमजी ते राहती मित्र हो अधमजी ते राहती अथाला जरी तुम्ही मित्र मुझे असाल जरी तुम्ही मित्र मुझे वळवू नका क्षण पाय कुणाचे ओढवून कासन पाय कुणाचे जेथे माणुसकी मुळी ना अरे माणसानं माणसाची माणसासारखं जगावं याकरता गुरुदेव सेवा मंडळ आहे. याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार समन्वय कृती समिती आहे. याकरता सौरभ होरे फाउंडेशन आहे. कामजनेता मार्गाने अधमजी ते राहती मित्र हो अधमजी ते राहती मित्र हो अधमजी ते राहती म्हणून बाबू हे विचार ऐकावं लागतात. आज तरुण पोरं आत्महत्या करून मरून राहिले. तरुण मुली प्रेम प्रकरणात पोरापोरीच्या प्रेमात मरून राहिल्या. एवढंच नाही तर शेतकरी आत्महत्या करून मरून राहिले. एवढं बिकट आहे. याले कोण वाचवीन आता? याला वाचवतील तथागत भगवान बुद्धाचा विचार वाचवेल की बुद्धम शरणम गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तुम्हाला आम्हाला वाचवायला गाडगे बाबाचा विचार वाचवेन. गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला तरी गाडगे बाबा नाराज झाले नाही. त्याच्या मय्यतला माती टाकायला गेले नाही. आता होरे फॅमिलीचं त्याच पद्धतीचं झालं. सौरभ होरे तरुण मुलगा मरण पावला पण रडत बसले नाही. माझा मुलगा गेला आता माझी बायको गेली मग काय मी रडत बसू? 2-3 वर्ष संकटात गेले माझे. पण माझ्या लक्षात आलं सत्यपाल भगवान बुद्धाची बायको असतानाही आपल्या पत्नीला सोडलं. ज्या दिवशी मुलगा झाला ना मम्मी मॅडम, ज्या दिवशी मुलगा झाला तथागताला त्याच दिवशी घरादाराचा त्याग केला. कोण?
तथागत भगवान बुद्धानं सोन्याच्या ताटात चांदीच्या ताटात जेवणारा तथागत महाकरुणकारी तथागत भगवान बुद्ध पण घरादाराचा त्याग केला. आपण जीवनात दारूचा त्याग नाही करत. आपण पत्नी असताना दुसऱ्या बाईशी कॉन्टॅक्ट ठेवतो, तो त्याग करा. त्यासाठी जयंती आहे. हे जयंती काय फटाके फोडायला आहे का? नाचासाठी आहे का जयंती? धूम नाचा. जयंती आहे तुम्हाला आम्हाला बदलवण्यासाठी. बिडी पित असाल बिडी बंद करा. आणि ज्याचं त्यालेच मालूम आहे मी किती धुयेलची औलाद आहो. म्हणून आपल्यातून वाईट काढा. विषयाची वासना केली, विषयाची वासना गेली. अरे माझी बायको उभ्या उभ्या गेली अटॅकनं. माझा मुलगा डॉक्टर आहे. तो म्हणे बाबा आई तर गेल्या पण तुम्ही असं करा तुमच्या पत्नीले मेडिकल कॉलेजमध्ये द्या, देहदान करा म्हणे. आता मी तर दुःखात होतो. माझ्या घरामध्ये 60 वर्षात 50 अधिक 10 60 वर्षात कोणीच मेलं नाही. आणि पहिल्यांदा माझी पत्नी गेली. सांगा आता किती संकट. पण माझ्या लक्षात माझ्या मुलानं आणून दिलं, बाबा मरणार अवघेच आहेत म्हणे. अरे तुमची तर बायको गेली पण माई माय होती ना म्हणे. माई आई गेली मी किती रडू म्हणे सांगा. मग मला मुलानं सांगितलं तुमच्या पत्नीले जिवंत करायचं आहे मा आईले, तुम्ही मेडिकल कॉलेजले देहदान करा आईचं. मग माझ्या पत्नीचं मी देहदान केलं. काही दिवसानं माझी आई मरण पावली. मा आईनेही मला सांगितलं होतं जसं माझ्या सुनबाईचं देहदान केलं असं माझंही करजो. मला स्मशानात नेऊ नको, तूप टाकू नको. मग माझ्या आईची बॉडी दिली मी देहदान. मग माझ्या बापाचंही देहदान केलं. तर बापाची बॉडी रिजेक्ट केली. म्हटलं काही ना काहीतरी घ्या डॉक्टर साहेब मेडिकल कॉलेज अकोला. मग माझ्या बाबाचे डोळे दिले काढून, नेत्रदान केलं. 2 आंधळ्या लोकाईले 2 डोळे लागले. मला मांडायचं काय आहे, तुम्ही मेल्यानंतर जीव गेल्यावर काय करतात हे अवघड जाग्यावर राहते. 2 मजली 5 मजली सोनं नाणं सब जगो पर रहता. 2,500 वर्ष झाले तथागत भगवान बुद्धांना. पण जयंती कुठे करून राहिले? आज जयंती आहे का? आज जयंती नाही. जयंती 12 मे. पण आज जयंती गुलमोहर मध्ये होऊन राहिली. आम्हाला जयंतीच्या तारीखशी काही घेणं देणं नाही. प्रबोधनाची गरज आहे. आम्हाला तथागत बुद्ध कळले पाहिजे. आम्हाला जिजाबाई, रमाबाई, भीमाबाई, सावित्री, ज्योतिबा, शहीद बिरसा मुंडा कळले पाहिजे. आम्हाला तारीखशी नो तिथी. तुम्ही पाहताना तिथी तुमचं लग्न कोण काढते खरं सांगा. जनरल लोक बोला, उभं राहून बोला. तुमच्या लग्नाची तारीख कोण काढते? बोला ना. अरे बोला ना. जनरल मध्ये बोला. बुद्धाचे लेकरं कोणालेच विचारत नाही. मला ऐकू येऊन राहिलं, मी जाणून नाही ऐकून राहिलो तुमचं. मला उत्तर अपेक्षित नाही. हे उत्तर दुसरं पाहिजे मला. जनरल लोक काय बोलतात? जनरल लोक कोणाकडे जातात? बोला माणसाईनं बोला. हा उभे राहा साहेब, पुस्तक घ्या ना. वा वा. म्हणजे पंडिताकडे जातात ना, महाराजांना विचारतात लग्न करायचं आहे तर. बायको कोणाची? मोठ्यानं माईक. आपली 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 पत्नी. तुमचं काय आडनाव साहेब? होरे होरे होरेच आहे. म्हणजे सौरभ तुमचा चिरंजीव. धन्यवाद देतो मी तुम्हाला. तुम्ही हिम्मत कायम ठेवली. नाही तर त्या सौरभच्या दुःखात. तुमचं नाव काय? दिलीप. दिलीप दिलीप दादा, तुमची पत्नी, तुम्ही हिम्मत धरली. अजून एक मुलगा आहे ना,
काही लोड नका घेऊ, अवघं जगत मरणार आहे. मी आत्महत्या करायला माझीव करे, बायको गेल्यावर काय टिकन मानू. पण लक्षात आलं ना, भगवान बुद्धानं बायको सोडली, एकुलता एक मुलगा सोडला. गाडगे बाबाचा पोरगा मेला तर गाडगे बाबा रडले नाहीत. मला आहे तो कुठा न कुठे काय काय रडू त्या एकट्यासाठी. काय रडू त्या म्हणून तुम्ही बरं झालं बोलले. तुम्ही तसंच चालू केलं, तुमच्या सौरभच्या नावाचे जाळं लावणं, रक्तदान करणं. शेवटी समाधान मानणं आहे. मला कीर्तन ज्या दिवशी नाही मी त्या दिवशी जेवत नाही. मला दररोज महिन्यात 25-26 दिवस आहेत. गुजरातमध्ये गेलो, आंध्रात गेलो, काल नाशिक वरून इकडे आलो, इकडचा कार्यक्रम करून इथं आलो, उद्या नागपूरच्या पलीकडे आहो. डेली समाधान आहे. दुःख रळत बसू नये. तथागत भगवान बुद्धानं हराभरा संसार सोडला, तोडी सोन्याचा पिंजरा. तोडी सोन्याचा पिंजरा. मी जनरलच विचारलं, आपलं लग्न आपण महाराजाला विचारतो, म्हणजे बायको आपली आणि विचारतो महाराजले. बरं, लग्न झाल्यावर कोणाला बोलावतो पूजा करेल? महाराज आले. एवढे बेअक्कल लोक आहोत. आता कोण निपटायला पाहिजे लग्न झाल्यावर? आपणच. काही काम आहे का त्याच? पण आपल्या अगोदर पहिले टच तो करते आपल्या बायकोले. स्क्रीन टच, बॉडी टच. मॅडम हात दाखवा, हाताला धरलं या आणि ह्याचं लगीन ठरलं या. जरा डोकं वापरा. बायको तुमची हात छापा तो करते, तरी डोकं नाही ना, धड आपलं आहे, डोकं दुसऱ्याचं आहे, अक्कल दुसऱ्याची आहे. मग काही दिवसानं लेकरू होते. हा रूलच आहे, देव नाही देत लेकरं. चुकीचं आहे का एवढे लेकरं पैदा केले, देवाची देणगी आहे. मी म्हणतो तुमच्या दोघांच्या म्हणतात देवाला येतच नाही ना. तो तर कानडा राजा पंढरीचा कानडा. धन्यवाद देतो. ग्रामगीता आहे का तुमच्याकडे? बरं, एक पुस्तक देतो माझ्या जीवनावरचं. हा, मी लिहिलं ते सत्यानाश नाही, सॉरी, बोले तैसा चाले, नरेंद्र इंगळे त्यांनी लिहिलं. आणि हे काय रियल हिरो, आणि हे लिहिलं मी सत्यानाश. ह्या महिला मंडळ गळवावर जल, तांब्याभर पाणी टाकते दगडावर. आता दगडावर टाकून कल्याण होईन की झाडाला टाकून? म्हणून तुम्हाला एक पुस्तक देतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या कार्याला सलाम आहे. टाळ्या. भीम जयंती, सौरभची आठवण. बुद्धं शरणं गच्छामि, सत्यं शिवं सुंदरं. सत्यं शिवं सुंदरं. सत्यं शिवं सुंदरं. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. असं आहे. सौरभचे बाबा नव्हते लागत हाती माझ्या, मला दुसरं कोणी लागत होता. होरे साहेबांकडे मी बोलू नाही शकलो, कारण तो विषय जरा वेगळा पडते. पण तरी ते धन्यवाद देतो मी. इतके म्हणजे आपल्या धडावर आपलं डोकं नाही, डोकं दुसऱ्याचं वापरून राहिलो आपण. म्हणून आपल्या धडावर आपलं डोकं ठेवा. माझ्या माय मावल्यांनो, आता पाहिलं ना, तुमच्या कॉलनीत गुरुजी आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, WCL मध्ये आहेत, सर्वे नोकरीवर आहेत. तुमचे चेहरे पाहून राहिलो, सर्वे इरिगेशन चेहरे आहेत. कोरडवाहू एकही नाही दिसत. आदिवासी आहेत तेही नोकरीवर आहेत, उईके आहेत तेही नोकरीवर आहेत, मेसराम आहेत तेही विश्राम मध्ये आहेत.
आणि हे सर्व ताकद कोणाची आहे का हो? पाणी पाहिजे घे 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 बेटा पाणी ने अबे पाणी नव्हते पिऊ देत रे बाळा आपल्याला पाणी नव्हते पिऊ देत आता आता भीम जयंतीले बिस्लरीच्या बॉटल्या फिरून राहिल्या दिवस बदलले नाल्यातलं पाणी नव्हते पिऊ देत आपल्याला हे जातीवादी कुत्रे आता घे म्हणा घे रे मराठीत आता बिस्लरीच्या बाटल्या फिरून राहिल्या नाही तर पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग अरे नाही नाही मागत ग माझं इवलच गाड ग पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग गुलमोहर कॉलनी मधली मंडळी गाडगे बाबा चौक नगीना बाग गुलमोहर कॉलनीतली मंडळी जागृत आहे टाळ्या वाजवा जे चंद्रपुरामध्ये दर्दी लोक आहेत ते बरोबर कीर्तनाले आले ज्या बाईनं लहान लेकराले सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा लेकराच्या आईनं पहिल्या घरचं चिंत येऊ नको एका ताईनं लवकर राहू का एका हे तुमचंच लेकरू पाहिजे मले त्याच्या आजीनं उभं राहू नका तू हमाली करत बस या लेकरावाल्या बाईनं एखाद्या या ना आजीनं नाही लेकरावाल्या बाईनच या काकू या मॅडम काय रे शरमता ते वज घेऊन तुम्ही द्या जू 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 जो जो बाळा जो या ताई या दोघी बहिणी आहे यशोदा का नंद लाला उजाला है मोरे लाल से तो सारा जग खिलविला दीदी हा माहित घ्या बेटा हे पहिलं फर्निचर आहे की दुसरं पहिलं मुलगा की मुलगी मुलगा आहे जमलं पुढचा त्रास वाचला बेटा तुझा दीदी तुमचाही मुलगा दिसते बरं आहे बा देव पावलं तुम्हाला तसं नको बोलू तेच तर सत्यपालची कला आहे गनिमी कावा करावं लागते शिवाजी महाराज आले आग्र्यामधून आले तर कायच्यात आले मालूम आहे कायच्यात आले पेटाऱ्यातून आले मिठाईच्या मग ते काय भित्रे होते काय भित्रे नव्हते गनिमी कावा करायला लागते म्हणून तुम्ही जे बोललाय हे असं बोला नाही लागत हे बोलू बोलूच तर 3 तुकडे पडले एक बुद्धाचा एक मुसलमानाचा आणि एक हिंदूचा आणि या आगा लावणाऱ्या बरोबर हेच हेरलं चौधरीचा आहे बनसोडचा आहे समजले उकेजी याईनं हेच हेरलं की याईले टेन्शन द्या आणि धर्मात आगा लावा म्हणून 3 तुकडे पडले मराठा सेवा संघानं संभाजी ब्रिगेडनं गाडगे बाबानं तुकडोजी बाबानं अवघ्याईनं सोडलं ना म्हणून बाबासाहेबाच्या जयंतीत हिंदूच्या भगव्या टोपीवाल्याचं कीर्तन या निळ्यावाले घेतात हे भीमाचे लेकर घेतात पण 2 महिन्यापासून भीम जयंतीच चालू आहे मै दररोज भीम जयंती का हा विचार आहे बाबासाहेबाचा साडी दे रे बहिणीले धन्यवाद बाळा म्या मानलं तर तुम्ही मायले की या मानलं तर बहिणी आहे शेवटी मानायलाच आहे की नाही ताई असं आहे गाडगे बाबा देव माणसात मानत बाबासाहेब आंबेडकर करुणात मानत माणसामध्ये सावित्रीबाईची देवी कोणती होती मुलीला शिकवण्यामध्ये म्हणून तुम्ही शिकल्या म्हणून कॉलनीत आल्या तुम्ही जर दोघी शिकल्या नसत्या तर तुमच्या याच्या पप्पानं कबूल केलं असतं की तुम्हाला तुम्ही जर बैल भारतीय असते बाल भारतीय म्हणून मला नोकरीवाला नवरा मिळाला हे असं आहे
ह्या काही पोरी म्हणते नोकरीवाला नवरा पाहिजे, तिला पाहिलं तर काही चव नाही, शिकतच नाही. धन्यवाद बाळा, आभारी आहो. टाळ्या. एखाद्या बुद्ध विहारातल्या आपल्या कमिटीतल्या बाईनं या जिजाऊ ब्रिगेडच्या या ताईचा सत्कार करा. या या ना. ज्या बाईनं पोहे केले मला त्या आईनं या ना, दोघी तिघीनं एवढा मोठ्या या ना. तुम्ही या ना, तुम्हीच कोणतं नुकसान केलं. येता बरोबर मला चौधरी सराकडे पोहे चहा. नाही तुम्ही नाही केले. अरे तुम्ही त्यातल्या मेहनती आहे, कष्ट करणाऱ्या महिला, त्या ताईचा सत्कार करा. तिकडे बा समोर. आणि एक फोटो काढू द्या. काढा. ऍक्शन. कॅमेरामन. हे कॅमेरामनही मोठे कलाकार आहे. चांगल्या चांगल्या बाया असल्या की जाणून खिंच मेरी फोटो तू, खिंच मेरी फोटो तू, खिंच मेरी फोटो पिया तू, खिंच अच्छा आहे. मेरी फोटो. हे कॅमेरावाले काय कमी कलाकार आहात तुम्ही? बसा. बचा ना. बरं. म्हातारी असली की काऊन येत ना तुम्ही एवढ्या स्पीड न? म्हातारी असली की जाऊ द्या. तेरा यहाँ कोई नहीं, तेरा यहाँ कोई नहीं. या पिवळ्या साडीवाल्या बाया हळदीवरून आल्या काय व तुम्ही? बचा बाबा, टाळ्या वाजवा. तेरा एवढा टाइम झाला तरी महिला येऊन राहिल्या, लग्नातल्या खाऊन पिऊन आल्या वाटते. चेहरे मोठे फ्रेश दिसून राहिले. पुरा गुलाबजामुनवर ताव मारून आल्या त्या. धन्यवाद माझ्या बहिणींनो. आज आपला कोरम पॅक झाला. कशामुळं? इथं बुद्धाच्याही बाया आहेत, पाटलाच्याही आहेत, आदिवासीची आहेत, धनगराची आहेत, तेल्याची आहेत. अवघे लोक एकत्रित आले ना. आणि आता याचीच गरज आहे. मी कीर्तनकारही शिंप्याचा आहो ना. शिंप्याचा धंदा कोणता आहे? शिवायचा आहे. पण पहिले काय आहे? फाळ्याचा आहे. म्हणून हे फाळ्याचा कार्यक्रम आहे. आणि मग फाळून शिवून राहिलो. तुकडे जोडतो ना, तुकडे जोडण्याचा कार्यक्रम आहे की आई? कपडे नवे जरीचे, लंगड्या लुड्या नाचे, गाडगे बाबा चौक. कपडे नवे जरीचे, लंगड्या लुड्या नाचे. आपणच चिंदी नाही, आपणाच चिंदी नाही. बाबू याला म्हणतात संत गाडगे बाबा. माझ्या माय माऊल्यांनो शिका. मी साड्या का वाटतो? महिन्याच्या 40,000च्या साड्या वाटतो. का वाटायचं कारण का? मा आईले साडी ना भेटे. मला गरिबीनं मारलेलं आहे. गुजरात्याच्या घरी माय भांडे घाचे. आणि त्या गुजरात्याच्या 2 पोरी चंद्रपुरात दिलेल्या आहेत. गोल बाजार चौक, नारायणदास सादरानी. त्याच्या सासऱ्याच्या घरी माई भांडे घाचे, पोपटलाल सांगानी. म्हणून मला कदर आहे. मी साड्या वाटतो म्हणजे काय इलेक्शन आहे काय? मत माग्यासाठी वाटतो. आणि माझ्या साड्या हलकट नाही. 250-300ची साडी आहे. आणि ते तुम्ही बायानं दाखवू नका साडी. हे पाहते हलकी आहे की भारी आहे. कधी पोटो भरतीन व तुमच्या साड्यानं. फारच जादूगर आहेत बाया. नवऱ्यानं अलमारी उघडली की साड्याच अंगावर येतात. बरं एवढ्या हुशार आहे बाया. राग नका देतो. गंमत हसा लागते. नाही तर घरी गेलं की रडल्याशिवाय काय आहे? दुःखच दुःख आहे. महागाई म्हणते मी. आजार सुचू देत नाही. बीपी आहे, शुगर आहे, पोट जाग्यावर नाही, पोरगी पळून गेली. काय काय विचारत? वनवासच आहे ना जिंदगी. दुःखच दुःख आहे. सुख नावाचा फक्त एखादी लहर येते, निघून जाते. लेकराची तब्येत बरोबर नाही,
पोरगी नवऱ्याच्या घरी, तिचा नवरा बेवड्या पैदा झाला. किती विचारतात. चंद्रपुरातली आमची एक बहीण आहे, तिले दिलं होतं. तिचा नवरा धाबा चालू आहे, शिंप्याचीच पोरगी आहे. तिचा नवरा धाबा चालू आहे नरखेडले. त्याचा मर्डर झाला. कारण दारू विकणाऱ्या बिअर बारवरच भांडणं होतात. शाकाहारी हॉटेलवर कधी भांडण झालं काय? डाळ भात खाणाऱ्यात भांडणं कायले होती? भांडणं इकडेच होतात, त्या रिकाम्या जागा भरा. ते सर्व हसून राहिले. तुम्ही समजले पुढचं काय आहे? ते भाषाच आहे ना. म्हणून चांगल्याचा सहवास करणं हे अतिशय मोलाची गोष्ट आहे. मेला तिचा नवरा, तरुण पोरगी, आता तिचं सेकंड मॅरेज झालं. एक माझी बहीण आहे इथं माळी समाजाची, जिल्हा न्यायाधीश इंगळे, रेल्वे स्टेशन मास्टरची पोरगी लता ताई इंगळे, कन्या बालाजी वार्डात राहते. बाबू सांगायचं म्हटलं, आपलं कल्याण अतदीप भव. बाबासाहेब काय लिहितात? तथागत भगवान बुद्धाचा काय संदेश आहे? अतदीप भव. तुम्ही तुमचे प्रकाशमान होऊ शकता बायो. जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, तुकाराम महाराज हे काय सांगतात? तुम्ही बायका महाराज लोकांच्याच नांदी येता. महाराज तुमच्या पाया लागू द्या, पाय धुऊ द्या. मग त्या दलिंदराचं पाणी पिता तुम्ही, पाय धुयाचं. काही काही शहरात तर त्या महाराजाचे अंग धुतात, त्याचं तीर्थ पितात. समजा तो महाराज मुतला, मग त्याचं अंग धुतलं. बरं, पाणी अंगावर पडलं की सू येतेच, मग त्याचं मूतही तीर्थ प्या. अरे काय डोकं ठोकाव, किती दुर्दैव आहे. आणि सांगा, आपल्या धडावर आपलं डोकं वापरतो काय आपण? म्या नाही केला तो मूर्ख धंदा. मी कधी पाय नाही लागू देत. मी यायच्या विचाराचा नका बाबा. साधू कसं व्हावं? जे कारंजले गांजले, तुकाराम महाराज लिहितात. अरे माझ्या मावल्यांनो, ज्या बाईनं रक्तदान केलं त्या बाईनं उभं राहा उभ्या. कधीतरी केलं असेल तर उभे राहा. कधी राहा उभ्या राहा. दोघी बहिणी या, कमाल केली. जवळच भेटल्या दोन्ही बहिणी. आणि हे वय देवाची भक्ती दिदी. ते बाकीच्या बाया ते पाणी टाकते, हो हा हो. अरे 100 ग्रॅम पाणी टाकल्यानं आणि 10 ग्रॅम दूध टाकल्यानं काय फरक पडीन रे? म्हणून मी तिन्ही बहिणीले माझ्या धन्यवाद देतो. किती वेळा केलं दीदी, तुम्ही तिकडे पहा, फोटो दिसला पाहिजे. 4-4 बाया कॉलनीत, तिकडे पहा फोटो आला पाहिजे तुमचा. बाकीच्या बायानं तुमचा आदर्श घेतला पाहिजे. तुमचं नाव सांगा. किती? 3दा झालाय. तुमच्या हिरोनं म्हटलं नाही तुम्हाला, अगं इतकं नको देऊ ना, माझं कसं मी होईल? मीनाक्षी ढुमणे, माझं 17व्यांदा रक्तदान झालेलं आहे. मी जिजाऊ ब्रिगेडची प्रदेश कार्यकारिणीमध्ये आहे. तुम्ही काय वरून पडल्या काय जी? 17 वेळा तर पहिल्यांदा बाई भेटली माझ्या जीवनात. ढुमणे मॅडम कमाल केली. खरी देवाची भक्त तुम्ही आहे, खऱ्या बहिणी तुम्ही आ. या नवरात्रातल्या 9 देव्या तुम्ही आ. या बाकीच्या बाया साड्यात बदलत राहतात, लाल उद्या पिवळी मग पांढरी. तेच धंदा करा दिवसभर. ड्रेसिंग, फिनिशिंग, सर्व्हिसिंग आणि ग्रीसिंग. हा, मी ज्योती शिवणकर, मी पण एकदा केलाय. एक वेळा चांगलं आहे. त्या बाईची लय, ते जिजाऊ ब्रिगेडची बाई आहे ना, पेटलेली आहे ना, पुरी आग लागेल आहे विचाराची. की विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, विद्ये विना मती गेली, मती विना. धन्यवाद ढुमणे मॅडम. तुम्ही शिवणकर मॅडम यायच्या जोड द्या. त्याच्या नवऱ्याला बरं वाटते ना आपल्या बाईचा सत्कार चालू. हा, आडनाव? माझं नाव संघमित्रा सोनटक्के. तुम्ही तर 100% आजी. संघमित्रा म्हणजे भीमराव की बेटी. क्या बात आहे. नाही तर संघमित्र असते का गंगा असते? गंगा राम तेरी गंगा मैत्री हो गई
पापियों के पाप धोते धोते. ताई कळे द्या तुमचं काय दीदी नाव तिकडे पाहण्याची तुम्ही लोक तेवढाच व्हिडिओ पाहतात तुमच्यामुळं आमचा. स्निग्धा मिलिंद हस्तक. हा स्निग्धा मिलिंद हस्तक. अलग नाव दिसून बाई महाराष्ट्रातलं नावच नाही दिसून राहिलं. हस्तक म्हणून तुम्ही कोणाच्या पुढे नतमस्तक व्हायची गरज नाही कारण वाचता पुस्तक. कॅमेरामन ऍक्शन. यायला पुस्तक दे रे बहिणीले. यायला साड्याची गरज नाही खाऊन पिऊन ओके कंडिशन आहे पगार पाणी फुल आहे. यायला पुस्तकच देऊ आपण. मी गाणे लिहिले याच्यात गाडगे बाबा आहे म्हणून तुम्ही म्हणाल याच्यात तर आंबेडकर नाही. काही काही नाही नाही लय डोकं खराब आहे काही काही लोकांचे. याच्यात तुकडोजी महाराज आहे म्हणते आंबेडकर नाही. हे नाही पाहिजे आम्हाला. अरे याईनं तेच केलं ना. याच्यातले गाणे तर वाचा तुम्ही. बहुजन को किया कंगाल मनुवादों ने किया बेहाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. बसा पुजारी बन के वाचा. पढ़ के. काही लोक 10 खोलीचे हलकट विचाराचे लोक आहेत. याच्यात बाबासाहेबाचा फोटो नाही. अबे ते डोक्यातून काढणं. डोक्यात काय ठेवा फोटोच पाहू नका ना विचार पहा ना. त्याच्यात वर जरी तू गाडगे बाबा आहे पण अंदर तू गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर जात होते आणि गाडगे बाबा सांगत माय बापो हो तुम्हाला सुटाबुटातला देव दाखवतो. नाही तर तुमच्या नवऱ्याची ताकद असती काय. तू खुर्चीवर बसली असती नवऱ्याच्या समोर. कोणामुळं बसल्या मॅडम. प्राध्यापिका कोणामुळं झाल्या. हे सर्वे ज्योतिबा फुल्याची कृपा आहे व बाई. हे सावित्रीबाईची कृपा आहे. आणि तुम्ही ज्या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेत बसून आणा चंद्रपूरच्या हे कोण्या देवाची ताकद नाही. हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद. हे लेकरं गलतीनं व्हायला आहेत काय. बाबू बाबू नजर चुकीत झालेल्या काय तुम्ही बस जा. हे नाव घ्या शिष्याने बरं तू. ओय हे घे त्याच्या बाजूने ठेवून द्या म्हणजे लागलं तर तिकडलं फायदा. हे घे तिकडे जाय तिकडे नाही. हे जाय जाय तिकडे. काय सत्यानाश लावला बे मला. चाल हाग्या मुत्याच अवघ जिंदगी पाणी प्या खा जा त्याच्यातच लंबे व्हा. अरे मला टाइम चालला बस आता बस जाय. माईले त्रास नको देऊ. तुझ्या बापाजवळ जाय ना तू. अरे 2-3 लेकरं माईच्या जवळ बसेल आहे. कमाल आहे तुही बाई कमाल आहे तुही. 2 घेतले कडी संचार पायी पायी पायी. घरी किती ठेवले त्याचा नेमच नाही. अरे तुम्ही आहे त्या बिळाचे नागोबा. पैदा झाले की तिच्या जोड देता आणि तुम्ही आपलं रेडी नागोबा डुलायला लागला. बिलांची नागी निघाली नागोबा डुलाया लागला. जरा डोकं वापरा. बायकोले मित्र समजा. तुमची फ्रेंड आहे दाशी नाही. बायकोले हलकट समजू नका. पहिला काळ होता बायाईले काय म्हणत बाबू इले डोक्यावर नको घेऊ. इले पायातली चप्पल म्हणत. आजी समजली चप्पल म्हणत. आज जिले नरकाचं द्वार म्हणत. ते कोण आहे मालूम आहे. तुम्ही तरी बायकोचे पती आहे. ओके साहेब कोणती पोस्ट तुमची. ओनली हजबंड नाही बनसोड साहेब. ओनली हजबंड. ते ओनली राष्ट्रपती. तुम्ही तरी बायकोचेच पती आहे. ते राष्ट्राची पती आहे. नरेंद्र मोदी साहेब मॅडमले सांगायला गेले ते 9 जागी हमले केले.
आता कसे तरी आपण लोक जवळ आलतो बरं. चौधरी सर, मुसलमान, बुद्ध, हिंदू एका जागी आलतो. आता याईनं थाल्याईनं कचरा केला. काही काम होतं काय मारायचं? हिंदू जात विचारून मारलं म्हणून मलाही तकलीफ झाली आणि तुम्हालाही तकलीफ झाली. अरे हिंदू, मुसलमान, बौद्ध आपण एकाच मायचे लेकर आहो ना मॅडम. फक्त बुद्धाईले त्रास दिला म्हणून बुद्ध धम्म स्वीकारायला लागला बाबासाहेबाले. कारण हे जे भडकवणारे लोक होते जातीयवादी कुत्रे, याईनं पंक्तीले नव्हतं बसू दिला आपल्याला. म्हणून बाबासाहेबाच्या लक्षात आलं की झालं. हलकट समजता तुम्ही 9 महिने 9 दिवसातले, आम्ही 9 महिने 9 दिवसातले. तुझ्या मायनं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला काय उच्चवर्णीय? उलट मायच्या टाइमले मॅडम मी खोटं नाही सांगत. आता तुमच्या बायाच्या टाइमले नर्सच असीन, डॉक्टरही नसीन. मायच्या टाइमले मांगी नव्हती. 5 मिनिटात सत्यपाल बाहेर, 5च मिनिटात 1 2 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात तुझं सुख करता तुझं सुख हरिता. माझ्या पप्पानं अरे भीमाई आणि रामजी खुर्चीवर बसले आंबेडकरजी. भीमाई आणि रामजी खुर्चीवर बसले आंबेडकरजी. शहाजी आणि जिजाई घोड्यावर बसले शिवाजी. साहेब बाबू एवढे मायबाप महाना. जर बाबासाहेब आले नसते ना मॅडम तर पायातली चप्पल म्हणतो आहे. आज प्राध्यापिका, आज तुम्ही कलेक्टर झाल्या, लेफ्ट कर्नल मिलिटरी मध्ये लेडीज आहेत, विमान चालवायले पायलट लेडीज आहेत. तुमच्या चंद्रपुरातल्या मुली कलेक्टर झाल्या, मुसलमानाची पोरगी IPS अधिकारी झाली. आणि हे सर्व ताकद हे गुलमोहर कॉलनी उभी नसती राहिली. बाहेर लाईट लावला तेव्हा, बाहेर लाईट नाही तर बाबासाहेबाले अभ्यास करायला चौकात जावा लागे खंब्याच्या खाली. आता जायची जयंती आहे, लाईट मापा किती मोठे आहेत. आणि हा सर्व लाईट आहे तथागत बुद्धाचा. हा सर्व लाईट आहे ज्योतिबा फुलेचा. हा लाईट आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकराचा. काय म्हटलं? 10 पर्यंत राष्ट्रवादीची घड्याळ आहे काय? नाही, त्याही घड्याळीत 10 आहे. म्हटलं घड्याळ दाखवता अजितदादाची माणसा की शरद पवाराचे? तुम्ही संविधानाचे माणसा. दरवाजे केले खुले शिक्षणाच्या भवनाचे. अरे तुझा बापाची गुरुगुरच्या वागिनीचे. तुझ्या कष्टा पायी भीमा, अरे तुझ्या कष्टा पायी भीमा खूप काही मिळविले. माझा भाऊ आहे मॅडम, आई माझा भाऊ आहे. 52 वर्षापासून दोघही भाऊ एका जागी आहो. याची आई मरण पावली, याचे बाबा मरण पावले, म्हणून आम्ही दोघं भाऊ एकत्रित आहोत. मी तथागताच्या विचारानं सांगून भाऊ भाऊ एकत्रित राहा. हे गोवारी समाजाचे तबलावादक आहे. दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, गुरुदेव सेवा मंडळाचं पोरग आहे. बायको भेटत नव्हती, तुकडोजी महाराजाची प्रार्थना येते. दारू पेत नाही म्हणून मूर्तिजापूरची सहारेची पोरगी भेटली. म्हणून तुमच्या तरुणाच्या पाया पडतो. कोणी दारू पेत असल तुझ्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद कर उद्यापासून. चुकून दारू बियर पिऊ नका. काही लोक म्हणते आम्ही दारू नाही पेत, बियर पेतो. अबे घरातून धंदा करणारी बोर्ड लावून धंदा करणारी एकच आहे ना बे. हातभट्टीची म्हण की इंग्लिश म्हण. दारू ते दारू हे पापाची जननी आहे. तथागत भगवान बुद्ध लिहितात
म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणीलाही विनंती करीन, पती पत्नीचं नातं विश्वासावर आहे. थोडा घसरला पाय तरी रडशील जन्म भरी. बाईनं माणसानं शील सांभाळा, हवे सारखे पळू नका. एका बाईनं आता नवरा मारून टाकला. इंस्टाग्रामवर तिचं प्रेम झालं आणि त्याला घरी बोलावलं. मागचा दरवाजा उघडा ठेवला, नवऱ्याले गळफास देऊन मारून टाकलं. इतके प्रकरण चरित्रहीन होऊन राहिला समाज. लहान लेकर मायचा जीव घेऊन राहिले. 13 वर्षाच्या पोरीचा गर्भपात करायचा वेळ येऊन राहिला. 14 वर्षाची पोरगी बाळंतीण होऊन राहिली. लहान पोरं आपल्या बापाचा जीव घेऊन राहिले. आईनं मोबाईल वापस घेतला म्हणून आईले बॅट मारले. माय मरण पावली. स्वयंपाक कोण करे? म्हणून मी दरवर्षी माझ्या आश्रमामध्ये माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त 100 पोराईचा वर्ग घेतो. 21 मे ते 4 जून. आणि तिथं हा विचार देतो मी, कोणता ग्रामगीतेचा, संविधानाचा. खिशाला तुझ्या झोपेन आहे माझ्या भीमाची देण. खिशाला तुझ्या झोपेन आहे माझ्या भीमाची देण. माझ्याकडे ग्रामगीत आहे. कीर्तन संपल्यावर हे पुस्तक न्यायचा. 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत. धंदा नाही करत, मी नोटा नाही कमावल्या. मी किती रुपये घेतो तुम्ही या सरांना विचारा. माझ्याशी ज्यांचं बोलणं झालं, उके दादा, पांडुरंग दयारामजी उके, प्रमोदजी उके, चौधरी साहेब, यायला विचारा. मी पैसे मला जेवढा खर्च येते तेवढं घेतो आणि उरले ते वाटून देतो. मला मालूम आहे बाई बायको मेली तर 2.5 लाख रुपये निघाले आणि माय मेली तर चिंध्या चांद्यात बांधेल 3.5 लाख रुपये निघाले आणि माय बाप मेला तर 3 लाख रुपये निघाले. मी अवघे जमा केले ना. आश्रमात एक 13.5 लाखाचा सभागृह बांधलं मी आणि तिथं हे मी शिकवतो. 15 दिवस मला वेळ नाही. 365 दिवसातून 265 कार्यक्रम आहे. पावसाळ्यातच घरी राहतो. पण दोघही भाऊ जुळलेले आहो. कोणामुळं? बहुत प्यार करते हैं तुमको सनम. हा सतसंग आहे तुम्हाला मला जोडणारा. मला चॅलेंज आहे, तुम्ही 2 तास एक जण घरी जाऊन दाखवा. 5 लाख रुपये हारतो. अजून 2 तास लग्विली जाणार नाही. कारण मला कल्पना आहे इथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. तुम्ही सर्व वैचारिक लोक आणि म्हणून तुम्ही आले. आज मला इतकं समाधान झालं. गुलमोहर कॉलनी, पण या गुलमोहर कॉलनीतले तुम्ही फुला, तुम्ही कदर करणारे लोक. नाही तर खेड्यापाड्यानं बुद्धाची जयंती आहे, बाकीचे लोकच येत नाही. पण मला कीर्तन असलं की अवघे जमा होतात. कारण मला कार्यक्रम, माझा कार्यक्रमच मिक्सचर आहे ना. शिवराया आणि भीमराया. मॅडम याचा आवाजच बाई सारखा आहे. लय लोकाईले वाटते महाराजनं बाई ठेवली काय. मी काय त्यातला कलाकार आहो काय, कुत्रा कलाकार आहो काय. रामाचं लग्न एकच वेळा, सीता. असं आहे आपल्याला शिकवण आहे संविधानाची. एकच पत्नी. माझी मुलगीचं लग्न झालं एकाच बायकोची आहे. लग्न झालं तेव्हापासून एकाच नवऱ्याची आहे माझी पोरगी. 2-4 नवरे नाही बदलवले. नाही तर हे जे हरामखोर लोक आहेत, हरामाचं पैसा कमावतात, त्याच्या पोरी एका नवऱ्याची राहतच नाही. आपलं चॅलेंज आहे. 3-3, 4-4 नवरे बदलवतात. पैसा बोलते ना. शर्यत घोडा चौकुर सुटला. 10 वाजून 10 मिनिटं झाले. तुमचं काय नाव आहे? तुम्ही देवगडेचा. धन्यवाद. शिवाजी आहे का नाव? देवगडेची बंद करू ना.
करतो पण नाही नाही आपल्याला परमिशन दिली त्याच्या डीजेनं एवढा वेळ झाला आपल्याला. किती भाग्यवान आहे नवरदेव. माझ्या जवळून नवरदेव गेला असता तर मी उतरलो असतो स्वागत करायला. चांगलं आहे. जीवनात एकच वेळा होते. आमचे काय 10 लग्न झाले का? नाही नाही. देवगडे सर घड्याळचे काटे 5-10 मिनिटं माग करा. ना युद्ध ना युद्ध ना दुःख जीवन शुद्ध पाहिजे. आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे. आज भारताला बुद्ध पाहिजे. ना पोथी ना पुराण ना भेद पाहिजे. अरे आम्हाला वेद नाही पाहिजे. आम्हाला शेजाऱ्याच्या वेदना जाणणं पाहिजे. हे बा देवगडे सर तुमच्या बरोबर आहे. प्लीज तुम्ही घेणी जिद्द करू नका. अरे हा ऊस गोळ आहे. खावाच वाटते. सत्यपाल कधी लोक उठून नाही गेले. 3-3, 4-4 लेकरावाल्या बाया बसल्या आहेत. कमाल आहे. तुही बाई कमाल. म्हणून 2 लेकरं तुम्ही जाताना घे जा. ओ बालीचे बाबा नाही तर बालीची माय बाल्याचा बाल्या बाली दाबायदाची खोली मैं तेरी तू मेरा दुनिया से चाले ना मैं तेरी. म्हणून बाबासाहेबानं तथागतानं जिजामातेनं शिवाजीराजानं अरे 14 ऑक्टोबरले जेवढे पुस्तकं विकल्या जातात करोडो रुपयाचे तेवढेच पुस्तकं 12 जानेवारीला विकल्या जातात. सिंदखेड राजा चला जाऊ चला जाऊ सिंदखेड राजाला चला जाऊ. कोणाले गाणे म्हणता येत असतील त्यानं एखादं पुस्तक ने जा. चांगले गाणे लिहिले मॅ. चला जाऊ चला जाऊ सिंदखेड राजाला माझी जाऊ दर्शन घेऊ. असेच लिहिले. पूर्ण नको म्हणू ना गजा. दुसरं म्हण या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची धनी मला दाखवाना दीक्षाभूमी नागपूरची. आवाज अनुराधा पडवार. एखादा आवाजच लय जोरदार आहे. बरं तुम्ही म्हणाल हा छक्का अशी तसंही नाही ना. 3 लेकरं आहेत देवगडे साहेब. देवाची देणगी झाली त्याच्या. लोक मूर्खासारखे म्हणते देवाची देणगी आहे. मी म्हणतो तुझ्या मायले गुलमोहर कॉलनीत ठेव आणि तुझ्या बापाले झोपडपट्टीत इंदिरा नगरात ठेव. पाहू कोणता देणगी द्यायला येते देव. त्याला जती तती काही करत नाही. दारवा आपण पेतो. किडनी खराब आपली होते देवावर दोष देतात. म्हणून जागे व्हा. कीर्तन संपल्यावर माझं 10 रुपयाचं पुस्तक आहे पण इतकं तुफान आहे. या नागपूर नगरीची ज्योत लाविली क्रांतीची धनी मला दाखवाना दीक्षाभूमी नागपूरची. म्हणजे लेकराईले म्हणता येतात गाणे. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे. रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे. अरे कॉलेज मध्ये प्रेम करायला लवर पाहिजे. भाऊ विजय करता तुला बहीण पाहिजे. मग जन्म देण्या अरे जन्म देण्यासाठी मुलगी कान पाहिजे. मुलगी कान पाहिजे. आखरी वेळ झाला. मी 9 खंजेऱ्या वाजवल्या. अच्छा जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे. भाऊ विजय करता तुला बहीण पाहिजे. बाबू जे लोक पहलगाम मध्ये मरण पावले दहशतवाद्यानं मारून टाकलं. आपण त्यांना श्रद्धांजली देऊ. जे सैनिक शहीद झाले आणि अजून काही गुलमोहर कंपनीवाल्याचं पोट भरलं नाही. पण मी 5 वर्ष पुन्हा त्या स्पॉटवर येत नाही. तर जवळपास येतोच मी.
कुठे ना कुठं तो कनेक्शन लावतोच आय लव्ह यू. म्हणून मी तुम्हा भावांना माझ्या हाव मोबाईलवर जे लोक माझं कीर्तन आज रेकॉर्डिंग आहे सत्यपाल महाराज यूट्यूब ऑफिशियल दररोजचे कीर्तन आहेत. आज यासाठी नाही टाकलं मी की मी ते काय म्हणतात इंग्लिश मध्ये. आज आपल्याला इंग्लिश येत नाही. मॅट्रिक नापास जिल्हा परिषदचं बियाणं ते एडिटिंग आता ना रे. मला कीर्तनात श्रद्धा कपूर होती आता मुंबईले खुश झाली. ते मी तिले ऐकवलं. देवाच्या देवळात लावला मी कापूर. बालीची माय दिसते श्रद्धा कपूर. ज्या बाईनं दुसरा नवरा केला गलतीनं मेला ऍक्सिडेंट मग दुसरा केला तर तिनं कसं नाव घेतलं चांदीची वाटी चांदीचं पेलो. चांदीची वाटी चांदीचं पेलो. मा परमनंट गेलो म्हणून दुसरा टेम्पोरवारी केलो. एक बाई त्याच्याही पेक्षा खतरनाक. तुम्ही म्हणजे मॅडम तुमच्या बाबतीत शंकाच नाही. माय मावल्या रव्याचा शिरा केला खोबरं टाकलं खिचून खिचून. नामदेवराव बसले रुसून तर घेतलं चाटून पुसून. तुमच्या कलेची तारीफ करावं. एका घराचे दोन घरं कोणाला करता येत नाहीत काकू. पण तुम्ही एका रातीत कोणतं गणित वापरता कि अच्छा शिला दिया तूने मेरे प्यार का. अच्छा खिला दिया तूने मेरे प्यार का. शादी हुई तो घर टूटा मेरे बाप का. तुमच्या हातात माऊलीचा हात आहे. तुमची माय माऊली आहे. तुम्ही लेकराच्या डोक्याहून चौधरी साहेब पोरगा कुठे आहे तुमचं. बाबू कुठे आहे रे. ये मंगाची मला आठवण आली ना माय माऊलीची. ये तुझी मम्मी आकाशवाणीवर आहे नाही निवेदिका. लय चांगलं आहे बाबू. तुझे पप्पा प्राध्यापक आहेत नाही रे. बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरगो सॉफ्टवेअर. हा त्याच्या मम्मीला काय म्हणे मला विचारलं चौधरी सरानं काही फराळ करसान काय. म्हटलं मोसम बसला तर करू. भूक लागली तर मग मी म्हटलं त्या माय मावल्याला काही त्रास देऊ नका जास्त. नाही तर मी गेलो की 1 घंटा रांगोळ्यात काढतात बाया. एक डॉक्टरीने 1 घंटा रांगोळीच बसली काढत. महाराज येऊन राहिले पाय ठेवा लागेल. मी गेलो तर त्या रांगोळीवर उभाही नाही राहिलो. माई अंगार झाली. मला आवडत नाही आपण रिकाम्या गोष्टी. म्हणून मी तुम्हाला चौधरी सर तुझ्या पप्पाला सांगितलं होतं की बाकीचं गोंधळ करू नका. आपले पोहे अर्जंट केले इकून तिकून गुलमोहर ते गांधीबाग ते नगिना आणि चंद्रपूर गाडगे बाबा चौकन महाराजच्या. म्हणून म्हटलं होतं माय माऊलीला त्रास देऊ नका. पण तुया काय म्हटलं मम्मीला सांग माईक मध्ये. माईक तोंडाजवळ धर. हा बोल बोल बोल. बोल ना. तू एकटच पीस आहे पण चांगलं पोरगा आहे. पाणी आणाले इकडे तिकडे फिरला तो. त्याच्या मम्मीला मदत केली. काय म्हटलं तुझ्या मम्मीला. मी म्हटलं की सत्यवाड महाराज चंद्रपूर मध्ये येणार आहेत तर ते येतील तर सरळ बघतील घरात येतील नाश्ता करतील कीर्तन देतील. आईने मला पुरा घराच्या वरतून झाडत झाडत खाली आणलं. मी पुरा पुसलं सर्व साफ केलं. अरे म्हटलं सत्यवाड महाराज बेडरूम मध्ये का जातील. ते आपलं कीर्तन देतील आणि अमरावती. फारच पीस जबरदस्त आहे बाबू. मॅन्युफॅक्चर कोणता दिवस होता रे तुझ्या टाईमले. याले कारण आहे ना त्याचे मायबाप. ते निवेदिका आहे मॅडम आणि हे साहेब प्राध्यापिका. इकडे फक्त हायब्रिड पिकवा. इकडे कापताचे भावालच नाही. तुझे दोन्ही चॅनल चालू आहेत बाबू. की माझी जाऊन धन्यवाद बाळा. तू मोबाईल पाहत नाही आहे ना देवगडीजी. थोडं 5 मिनिट बरं. घड्याळचे काटे मांग केले. धन्यवाद बाबू. चांगलं लिहिलं मी याच्यात गाणं. कारण पप्पा सोडा मम्मी पप्पा मोबाईल पाहतात ना. खरं बोल तू शिवरायाची औलाद आहे बेटा. विचाराचा आहे. दोघंही पाहतात जास्त
मग पप्पाले मम्मीला गाणंच ऐकवतो. तू घरी गेला पप्पा सोडा पप्पा थोडा मोबाईल तुम्ही पाहता कशाला. थोडा वेळ 20 केंद्रात माझ्या सोबत चला. पप्पा माझ्या सोबत चला. अरे ड्युटीवर गेला तुम्ही मोबाईल सोबत गेला. आल्यावर घरी तुम्ही जवळ घ्या ना मला. लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा. पप्पा तुम्ही विसरू नका मला. थोडा वेळ माझ्या रात्रभर मोबाईल असतो तुमच्या उशाला. घ्या. तुमच्या धन्यवाद गाडगे बाबा. पप्पा थोडा मगा पोहे चांगले खाऊ घातले गळ्यात आई. पण तुले त्या मम्मीनं बेदम करून टाकलं. हे जाळं काढ. बसा फोटो काढ. इकडे बेटा. हा ये ना हळू कायचं. मी वय वय किळा आवला बे. माई बुडी वावरात जाय. तू या बाबतीत भाग्यवान आहे. माय कापूस याच्याला जाईन मी तिच्या पोटात. म्हणून तर शिजर नाही झालं मामायचं. मला शिजर झालं. तुले समजते का शिजर म्हणजे. बसा चौधरी साहेब. प्राध्यापकाचं पोरग ते कायच आवडते आपल्याला. आपण बोललो जिल्हा परिषदचं बियाणं आणि ते आहे इंग्लिशचं बियाणं. CBSE पॅटर्न. पुन्हा धन्यवाद देतो माय बापू. माझं चुकलं सण मला माफ करावं. आणि मी देवगडे सरांना विनंती माफी मागतो. या कार्यक्रमात कोणाचं नाव नशीन आलं. हा कार्यक्रम काही एकट्याचा ओके भाऊचा नाही की जय भारत नवाळे साहेबाचा नाही की बोंबार्डे साहेबाचा एकट्याचा नाही. रामटेके दादा, बसारकर, उकेजी, खोब्रागडे साहेब, काटकरजी, जीवनेजी, मेसराम सर, वनकर, वानखेडेजी, डोरलीकरजी, वाघमारे सर, खोब्रागडेजी, उराडेजी, त्या डोंगरे भाऊसाहेब आणि सौरभ होरे फाउंडेशनचे शेषरावजी खापणे अध्यक्ष, अभिजितजी धांडे, रवींद्र चिलबुले, वांड्रे आतरामजी धांडे, चन्ने साहेब, कोरडेही आहेत का हे नाव. मी सर्वांना धन्यवाद देतो. होरे मॅडम, मुप्पीडवार, रायपुरेजी, आकेवार सर, सर्वांना नैताम, दीपेकरजी, अडकिनेजी, महाडोळे आणि चौधरी ताई, अन्न देलवार, सर्वांना धन्यवाद. लाऊडस्पीकरही लय जोरदार दादा. दुसरं लग्न कोणाचंही असलं तर तुमचाच सांगा. दुसरी केली तर समजा. सर्वांनी उभे राहा. आणि साहित्यानंतर माझ्या माय मावल्यांना धन्यवाद. अगदी जिजाबाई, सावित्री, रमाबाई, भीमाबाई, अहिल्याबाई, फातिमा दीदी होऊन आपण आपल्या भावांचा कार्यक्रम ऐकला. आपल्याला धन्यवाद. राष्ट्रवंदना घेऊ आपण. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. सभी धर्म रूपंत पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो या देश की माता मंगल कीर्ति करानी. सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो या देश की जनता जीवन सुख सजवाने. रंग राव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्या स्पृश्य हटे सारा देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही शत्रु को दर्शाने.
टुकड़िया दास कहे पूर्ति हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा। पहलगाम मध्ये निरपराध लोकांना मारण्यात आलं त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आणि सैनिक मिलिटरी मधले सैनिक शहीद झाले अनेक आताही आजही एका चकमकीमध्ये एक शहीद झाले मी त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आणि एक जयघोष घेऊ बोलो भारत माता की जय तथागत भगवान बुद्धांचा विजय असो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो क्रांती ज्योती सावित्री जिजाबाई अहिल्याबाई रमाबाई भीमाबाई फातिमा मातेंचा विजय असो सर्वांना जय गुरु जय हिंद जय भीम आय लव यू। चंद्रपूर न्यूज चॅनल वर आज YouTube वर कार्यक्रम चालू होता आणि लाईव्ह चालू होता आणि ते काय एक खेप दाखवतील काय नेहमी दाखवता तरी सर्वांनी पुन्हा पुन्हा या कार्यक्रमात बाहेरून येऊन आपण सहकार्य दिलं आभारी आहोत। जेवण कोणाच्या घरी आहे पुस्तक काही महाग नाही 10 रुपयाचं पुस्तक एक आहे 50 रुपयाचं सत्यानाश आरती करायले वात लावली ज्योत लावली दिवा लावला उंदिरानं दिवा कापसावर नेला आणि 40 क्विंटल कापूस जळून खाक झाला सत्यानाश त्याचं नाव सत्यानाश आहे। पत्रकार बांधवांनाही धन्यवाद पोलीस मंडळीने आज सहकार्य केलं पोलीस स्टेशनचे सर्व मंडळी धन्यवाद। जय गुरु जोरगेवार साहेबाचं जुळलं नाही तरी मी जोरगे साहेब माझे अनेक कार्यक्रम घ्यायला आहेत मुनगट्टीवार जोरगेवार धनोकर आपले धानोरकर सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहो मी सर्वांना धन्यवाद देतो। आपल्या जे मंडळीनं या कार्यक्रमाला चंदा दिली मदत केली धम्मदान दिलं धन्यवाद।